पुढच्या बातमीकडे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे गुलाबराव पाटलांची भेट न घेताच गावातून परतले. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतरच गुलाबराव पाटलांची भेट घेईन असं बच्चू कडू म्हणाले. दरम्यान बच्चू कडू हे आमचे मित्र असून गरमागरम भाकरी आणि ठेच्याचा पाहुणचार त्यांच्यासाठी तयार केला होता. कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याची प्रतिक्रियाही यावेळी गुलाबराव पाटलांनी दिली. त्यांच्या माझं 40 गावला एक सभा आहे. आता कर्जमाफीनंतर मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील, पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला ठेचा भाकर घेऊन येणार आहोत. आता मला अधिक जावं लागतं समोर 40 गावला. गावात यापर्यंत मी आलेलो आहे. गाव शेतकऱ्याचं आहे, मजुराचं आहे. ते कोणत्या पार्टीचं नसतं, नेत्याचं नसतं. ते माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे. त्याच्यानं इथपर्यंत आलो आणि गुलाबरावची आमची काही दुश्मनी नाही आहे. किसान के लिए लढना पडेगा गुलाबराव को. नाही, मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचासुद्धा केला होता. कारण की एक वेळेस ते ज्यावेळेस माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते. त्यांना घर पण माहिती होतं. इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असतं की कळण्याची भाकरी ठेचा खा, नंतर आम्ही कर्जमाफीचा जो तुमचा विषय आहे सरकार विचाराधीन आहे ते करेल.